एक झाड आहे, त्या झाडाखाली रोज ही लोकांना दिवे पेटवतात. हा पोरगा रात्रीचा अचानक गेला कचरा टाकला तर ते नेमकं ते झाडाखाली दिवे होते, ते दिव्यांवर पडला, दिवे विझले. तो वेगळा बिहेव करायला लागला. त्याची तब्येत दिवसांदिवस एवढी खराब होत चालली ना, लिटरली त्या पोराच्या स्किन सोडून फक्त बोन दिसायला लागले. पण हॉस्पिटलला घेऊन गेले तर डॉक्टरने त्यांना उत्तर काय दिलं माहिती, तुम्ही 1 आठवडा जुनी डेड बॉडी का घेऊन हॉस्पिटलला आलाय? या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. असं मला एक इन्सिडेंट सांगायचं आहे की महाराष्ट्रात तर आहेच भूत वगैरे आपण बोलतो, पण ॲक्च्युली बघायला गेलं तर हे वर्ल्ड वाईड आहे. जिथं मनुष्य जात आहे तिथं हे सगळ्या गोष्टी भेटणारच. जिथं स्पिरिच्युअल आहे तिथं हे गोष्टी होणारच. तर असंच मी लास्ट इयर 2023 माझ्या एक मित्राचं लग्न अटेंड करायचं होतं. बिहारला गेलो होतो. बिहार आहे तर इकडनं खूप लांब आहे आणि मी मुंबईचा पोरगा असल्यामुळे कसं एक असं ना एन्जॉयमेंट की आपण दुसऱ्या स्टेटमध्ये बाहेर आलोय. वरनं मित्राचं लग्न, ते पण बिहार साईडला. बिहार साईडचे लोक तर तुला माहिती आहे कट्टा वगैरे ते आजकालच्या युथला तसं एन्जॉय करायला गेलो होतो. तर एक दिवशी असं लग्न वगैरे झाल्यानंतर ना आपण संध्याकाळी अंगणात बसतो, बोलणं कम्युनिकेट करायला, चिल्ड आउट व्हायला. तर माझे ज्या मित्राचं लग्न होतं ना, ते जे काका सक्के मोठे काका, ते ओझा बोलतात तिकडं. जसं आपल्या इथं बोलतात तांत्रिक वगैरे, तांत्रिक मंत्री मंत्री बोलते पंडित, दॅट काइंड ऑफ थिंग आहे. ते ओझा होते. तर त्यांनी बोलता बोलता एक सीन सांगितला आम्हाला की त्यांच्या गावात, म्हणजे त्या 2022ची गोष्ट आहे, त्यांच्या गावात झाली होती की एक पोरगा रात्रीचा घराचा कचरा टाकायला निघाला होता, म्हणजे शेतात. आता गाव साईडला काय, खेडेगाव साईडला एवढं डेव्हलपमेंट नाही काय नाही. तर तिथे एक झाड आहे, त्याने दाखवलं पण लिटरली ते झाड मी पण बघितलं. एक झाड आहे, त्या झाडाखाली रोज ही लोकांना दिवे पेटवतात. ओके, दिवे पेटवतात. तर दिवे पेटवण्याचं रिझन काय आहे, त्या झाडापाशी एक जीन राहतो. त्या झाडात एक जीन राहतो जो खूप पॉवरफुल आहे. जीन राहतो. तर सीन काय झाला, हा पोरगा रात्रीचा अचानक गेला कचरा टाकायला, घरचा कचरा होता. मला काय असणार गाव साईडला कचरा. नाही, लग्नाच्या असताना मला ती स्टोरी सांगितली त्या काकांनी, ज्यांनी ते हे केलं, त्याच्यात मुक्ती केली. अच्छा, हां, प्लीज कंटिन्यू. मग बसले होते, त्यांनी स्टोरी सांगायला सुरुवात केली की तो पोरगा गेला असं कचरा टाकायला आणि नकळत त्यांनी कचरा टाकला तर ते नेमकं ते झाडाखाली दिवे होते, ते दिव्यांवर पडला, दिवे विझले. तर त्या पोराला व्हिज्युअल इम्पॅक्ट म्हणजे बोलतात ना, तो विचारात, म्हणजे त्याच्या डोक्यात हे आलं, जीन उभा आहे, जीनने एक तलवारीने माझी मान कापली, स्पॉट. त्याचं मुंडकं पडलेलं दिसलं त्याला व्हिज्युअल आला. ज्याने कचरा टाकला त्याला व्हिज्युअल आला. व्हिज्युअल म्हणजे कुठे स्वप्नात आला? ऑन भास झाला. ओके, भास झाला. तो बोला असं काय, घरी आला तर तो वेगळा बिहेव करायला लागला. म्हणजे तो खात पित नव्हता, पाणी पित होता, फक्त पाणी. अन्न बिन्न सोडून दिलं त्यांनी, पाणी पित. जो 90-80 किलोचा व्यक्ती 35 किलोवर आला बॉडी स्ट्रक्चर त्याची. आणि त्यांनी घरच्यांना सांगितलं की, घरच्यांनी विचारलं की तुला काय झालं आहे का, तू अन्न बिन्न खात नाही. त्यांनी घरच्यांना सांगितलं की माझ्यासोबत असा सीन झाला की मी त्या दिवशी कचरा टाकला, मला फक्त माझी मुडकी कापताना एक व्यक्ती दिसला, माझी मुडकं खाली पडलेलं आहे, माझ्या शिर पडलं, माझी थड आहे, हे त्याला भास झालं. तर घरच्यांनी बोललं असं लहान पोरगा आहे, काय एवढा असेल, 16-17 वर्षाचा पोरगा. तर त्याची तब्येत दिवसांदिवस एवढी खराब होत चालली ना, लिटरली त्या पोराच्या स्किन सोडून फक्त बोन दिसायला लागले, फक्त बोन. इतका सुकला होता तो. आणि फक्त पाणी प्यायचा, फक्त दिवसाला पाणी प्यायचा, अन्नाचा एक दाणा नाही घ्यायचा. तर एक दिवशी त्या बॉडीत म्हणजे ना मुवमेंट दिसायला नाही लागला, म्हणजे तो तडफडायला लागला. जसं हार्ट अटॅक आल्यावर कसं माणूस तडफडतो. तर हॉस्पिटलला घेऊन गेलेत. हॉस्पिटलमध्ये पोचलं, त्याला तो डेथ झाला. हॉस्पिटलमध्ये पोचण्याच्या आधीच तो डेथ झाला होता. बरं. तर डॉक्टरने त्याला उत्तर काय दिलं माहिती आहे, तुम्ही 1 आठवडा जुनी डेड बॉडी का घेऊन हॉस्पिटलला आलाय? 1 आठवडा जुनी डेड बॉडी तुम्ही हॉस्पिटलला का घेऊन आलाय? समजलं नाही मला. मग काय झालं, म्हणजे काय नक्की झालं, का होतं? जे व्हिज्युअल आलं होतं त्या पोराला भास झाला होता की त्याचं मुंडकं तोंड पडलं, तो स्पॉट डेट झाला होता. आणि मग घरी कोण गेला मग? सोल, तो आत्मा फिरत होता फक्त. जी बॉडी होती ती बॉडीच फक्त पाणी पित होती.
म्हणून तर जसं हॉस्पिटलला नेलं त्याची जी तशा तुला बोल ना स्किन पूर्ण बोन दिसायला लागली. डॉक्टर बोलले 1 आठवडा जुनी डेड बॉडी घेऊन तुम्ही हॉस्पिटलला का आलाय. हा सीन झाला. मग त्याच्या घरच्यांनी जे ओझा होते माझ्या मित्राचे काका त्यांच्याशी बोलले वगैरे असं. तेव्हा त्यांना कळलं की हे जी स्ट्रॉंग होती तुमच्या मुलाची चुकी होती, त्यामुळे तुम्हाला जीव द्यायला लागला परत. बापरे, एवढं पण त्याची चुकी पण म्हणजे नकळत झाली होती. नकळत झाली होती. पण समोरच्या व्यक्तीला कसं, आता आपण फॉर एक्झाम्पल तू बाईक चालवतोय चुकून, तुझा चुकी नसताना तू ठोकलास, समोरचा काय म्हणणार तू इंटेन्शनली ठोकलास. हा, नाही तर तो मेला, तर तो तर मेला ना. आता तुझी चुकी असो की नसो, त्याचं तर नुकसान झालं. पूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी बायोमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा यूट्यूबवर बंकस पॉडकास्ट सर्च करा.